सिंग पोहोचलेला आहे आणि आता लढतीला सुरुवात होते. दोन धडाडीचे बॅट्समन, तीनच ओव्हरचा मॅच आहे आणि त्याचमुळे तन्मय आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेलेली आहे. पाहूयात कशा पद्धतीने धावा काढल्या जातील. दुसऱ्या बाजूला प्रत्युत्तर देण्यासाठी पंकज लेट्स प्लेचा इशारा येतो पंचांकडनं. ग्रीन सिग्नल दिला गेला आम्हाला आणि आता इथून मॅच ऑन गेम ऑन. पहिला चेंडू पंकज हा गोलंदाज, समोर आहे तन्मय. पहिला चेंडू अगदी जसा आला तसा पाठवला गेलाय लॉंग लेग कडे. तिथे आहे घोषांकित एरिया, फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने झालेली आहे सुरुवात. ओम साई उंबरमाळी संघाची स्ट्राइक रोटेट होईल. पहिल्या चेंडूवरती पहिली सिंगल. लेफ्ट हँडर बॅट्समन यावेळेस आपल्याला सागर पाहायला भेटेल. राईट हँडर बॅट्समन आपल्याला तन्मय पाहायला भेटलाय. पहिल्या चेंडूवरती त्यानं पूर्ण टीमचं आणि वैयक्तिक देखील अकाउंट ओपन केलेलं आहे. एक मोठी लढतीकडे आपण अगदी मात्र ही मोठी लढत आपल्याला पाहायला भेटते आजच्या दिवसामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपल्याला पाहायला भेटणार आहे, कारण दोन्ही दिग्गज संघ आहेत. गेल्या मॅचचा हिरो अलाउन्स होईल. हो यावेळेस हो धावत पळत जायचं होतं, कॉलिंग चुकलेलं होतं. ती घाई संकटामध्ये नाही. वेळ तर भरपूर होता पंकजकडे, परंतु यावेळेस पंकजनं भरपूर मोठी चुकी केली आणि आता जीवदान मिळालंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळता मिळता राहिलेली आहे. गेल्या मॅचचा हिरो होता सुशील, ज्यानं गोलंदाजी केली, धारदारता दाखवली आणि जिथे आपण पाहायला गेलं तर फलंदाजांना बांधून ठेवलं होतं, तो सुशील हा गोलंदाज धारोळ संघाचा ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच गेल्या मॅचचा. आपण यायचं आहे सुशीलनं. 2 धावा धावफलकावरती आल्या. दोन्ही फलंदाजाचं अकाउंट ओपन झालेलं आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आता स्ट्रायकर एंडकडे तन्मय. यावेळेस सरळ रेषेमध्ये हो फटका चांगला आहे, फटका दमदार आहे. पहिला बिग ब्लास्ट, बिग ब्लो, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमा पार, षटकार. वेगेचा वापर चांगला झाला आहे. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती अगदी आपण पाहत आहोत. सरळ रेषेमध्ये क्रिकेटचा क्लास अगदी दाखवला गेलाय. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक, सर्व काही गोष्टी या एका फटक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. आणि हा क्लासिकल फटका सध्या तरी तन्मय भांगरेच्या बॅटमधून आलाय. बॅटचा फ्लो भरपूर काही सांगून जात होता आणि त्याच्या धावा देखील मिळाल्यात. टोटल धावा मिळाल्या या चेंडूवरती 6. या 6 धावसंख्येच्या मदतीनं टोटल धावा झालेल्या आहेत आता 8. 3 चेंडूवरती 8 धावा आणि ही गाठ आहे सध्या तरी जानी स्पोर्ट्स वडपे संघाच्या विरोधामध्ये खेळताय ओमसाई उंबरमाळी संघ. अगदी पॉवर प्ले चालू आहे. मॅडेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक. पुन्हा एकदा पंकज. यावेळेस स्लॉक करायचं होतं, स्लॉक स्वीप हा फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. फक्त मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं आता धावा झालेल्या आहेत टोटल 9 धावसंख्येवरती धावा पाहायला भेटत आहेत. चांगल्या स्थितीमध्ये आहे ओमसाई उंबरमाळी संघ, कारण विकेट गेलेली नाही आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत 9 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. पंकज विकेट घ्यावी लागेल या ओव्हरमध्ये, सुरुवात चांगली करून द्यावी लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला तन्मयने हात मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये खोललेले आहेत. आता पाहूयात सागर यावेळेस स्ट्रायकर एंडकडे आहे, त्याच्यासाठी देखील रणनीती आखलेली आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक डीप मध्ये ऑन साइडला आहेत. आउटसाइड दिले एक्स्ट्रम. यस, व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आता ही खरी कसोटी आहे गोलंदाजाची, कारण राईट हँडर बॅटरसाठी भरपूर चांगले चेंडू पंकज टाकतोय, परंतु आता लेफ्ट हँडर बॅट्समन समोर आहे. ही डोकेदुखी कदाचित असू शकते. आउटसाइड दिले एक्स्ट्रम बॉल राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्राची अजून एक धाव मिळाली. धावा झाल्यात आता टोटल 10 उंबरमाळी संघाच्या. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे आपल्याला सागर पाहायला भेटतोय. सागर सज्ज आहे, थोडंसं फील्ड सजवतोय. पंकज पाहूयात कशी रणनीती आहे या चेंडूवरती. विकेट करायचं होतं बॅटची कडे. अगदी स्टंपच्या अगदी थोडासा दूरवरनं चेंडू राहिलाय. प्ले डाऊन होण्याची शक्यता होती, परंतु इथून बाल बचावले गेलेत फलंदाज सागर. या चेंडूवरती धावा आलेली नाही. धावा टोटल झालेल्या आहेत 10. 3च ओव्हरचा मॅच आहे आणि त्याचमुळे हा काउंटर अटॅक पहिल्याच ओव्हर पासून मात्र चालवला जाणार प्रत्येक मॅच मध्ये, कारण जेव्हा शॉर्ट टर्मचं क्रिकेट अनुभवायला भेटतं तेव्हा काउंटर अटॅक चांगलाच चढवला जातो पहिल्या ओव्हर पासून. शॉर्ट लेनचा हा बॉल होता. शॉर्ट पुल करायचं होतं, झेल सोडलाय आणि आता एक सिंगल देखील ओव्हरथ्रो झाला होता. बॅकअप चांगला आहे आणि याचमुळे जीवदान मिळाले पुन्हा एकदा सागरला.
सागर या मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल करतोय, जे चेंडू फेस त्याने केलेत अगदी थोडासा स्ट्रगल करतोय तो मॅच मध्ये, परंतु हे पहा शेवटच्या बॉलवरती काय घडलंय. पंकजचा हा चेंडू अगदी बाउन्सरचा वापर झाला, शॉटम पुल करायचं होतं, बॅटची कडा लागल्यानंतर यष्टी रक्षकाकडे चेंडू गेला आणि तत्पूर्वी एक सिंगल देखील कंप्लीट झाली. धावा झाल्यात आता टोटल पहिल्या ओव्हर मध्ये 11. 11 ऑन बोर्ड विदाउट लॉस. ओमसाई उंबरमाळी टीम. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. पुन्हा एकदा स्ट्रायकर इनकडे सागरला आपण पाहत आहोत. धावा झाल्यात 11. आता 11 वरती पाहूयात यावेळेस आता कल्पेश, गेल्या मॅचचा हिरो, यावेळेस आपण पाहत आहोत सेकंड ओव्हर मध्ये येतोय. जबाबदारी सगळ्यात महत्वाची या खेळाडूवरती आहे या टीमची, आणि तसा खेळ देखील पहिल्या राऊंड मध्ये त्याने दाखवलेला होता. परंतु दुसऱ्या बाजूला आपण ओमसाई उंबरमाळी संघ देखील पाहत आहोत. तितक्या ताकदीचा हा देखील संघ आहे आणि त्याचमुळे ही फाईट भरपूर चांगली पाहायला भेटेल प्रेक्षक राजांना. भरपूर प्रेक्षक राजा देखील युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. उपसरपंच चषक जगदीश पवार यांच्याच नावानं ही भरवली गेलेली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. अगदी त्यांचे कटआउट देखील पाहायला भेटत आहेत. एका बाजूला आपण पाहत आहोत सध्याच्या आत्ताच नुकतंच जे झालेलं आपण नवीन झालेले आपले दमदार आमदार दौलतजी दोडोडा साहेबांचं देखील कटआउट, आणि त्यानंतर बाजूला आपण पाहत आहोत जगदीशजी पवार साहेबांचं देखील कटआउट आहे. यावेळेस इनसाइड आउट खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये अगदी कव्हर स्वीपरला हा चेंडू रवाना झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जाईल. नॉन स्ट्राइक इनकडे फेकी चांगली आहे, परंतु तितक्याच ताकदीनं तितक्याच चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला भेटली, आणि त्याचमुळे 2 धावा सहज कंप्लीट झाल्या. टोटल धावा झाल्यात आता 13. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन या मैदानावरती आक्रमण दाखवत आहेत, परंतु सागर सध्या तरी शांत दिसतोय. यावेळेस देखील मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आता तिथे ठेवला गेलाय आणि आता शॉर्ट स्क्वेअर लेगला टिपला गेलाय. झेल संपलाय सागरचा खेळ. फलंदाज बाद. पहिला विकेट यावेळेस आपण पाहत आहोत ओमसाई उंबरमाळी संघाचा जातोय, आणि हा धक्का सगळ्यात मोठा लागलाय. हा पहा साधा सोपा झेल होता क्षेत्ररक्षकासाठी, आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला हा झेल पकडला गेलाय आणि हा पहिलाच धक्का दिलाय. संदीप, यावेळेस संदीप डोळस याला प्रमोट केलंय या मॅच मध्ये. 1 डाऊनच्या पोझिशन वरती पाहूयात आता तो फलंदाजी कशा पद्धतीने करेल. हार्ड हिटिंग साठी जाणला जातो हा फलंदाज, परंतु सध्या तरी जबाबदारी देखील घ्यावी लागेल, कारण 3 ओव्हरचा मॅच आहे आणि त्याच्यामध्ये सेकंड ओव्हर, या सेकंड ओव्हर मध्ये कल्पेशच्या खात्यामध्ये विकेट आलेली आहे. चांगली रणनीती आखता आहेत. प्रत्येक चेंडूवरती रणनीती, प्रत्येक चेंडूवरती प्लॅनिंग हे केलं गेलेलं आहे, आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये आहेत. दोन्ही संघ चांगल्या स्थितीमध्ये आहेत, कारण 1.2चा खेळ फक्त झाला आणि धावा झाल्या टोटल 13. आता संदीप स्ट्रायकर एनकडे. विकेट करायचं होतं, लाऊड अपील झालेली आहे, आणि आता पहा फलंदाज डायरेक्ट निघून गेलाय. म्हणजेच काय, ओ युटी बॅट्समन आउट झालाय. गेल्या पावलानं पुन्हा एकदा त्याच पावलानं परतलाय. 0 वरती बाद झालाय संदीप. दुसरा धक्का लागलाय. फलंदाज बाद. लगातारचा इथे दुसरा धक्का दिला गेलाय, आणि काय गोलंदाजी होत आहे कल्पेश कडनं. धारदारता पाहायला भेटते गोलंदाजाकडनं. लगातारचे आपण पाहायला गेलं तर बॅक टू बॅकचे 2 धक्के दिले गेले आता ओमसाई उंबरमाळी संघाला. आता उर्वरित आपण पाहत आहोत यावेळेस मात्र नवीन फलंदाज अजय पिचडला पाहत आहोत. भरपूर मॅच मध्ये ओपनिंग साठी हा फलंदाज येत असतो, परंतु या मॅच मध्ये रणनीती देखील वेगळी आखलेली आहे. उंबरमाळी संघाला इनॅट नंबर आपण पाहत आहोत 4 वरती फलंदाजीसाठी तो आलाय. पाहूयात यावेळेस तन्मयला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल, कारण त्याच्या बॅटमधनं चांगल्या धावा आल्यात. 3 चेंडू तो खेळलाय, 8 धावसंख्येचं त्यानं योगदान दिलंय, आणि तो सध्या तरी नॉन स्ट्राईक एनकडे आहे. धावा झाल्या 13 वरती 2 फलंदाज बाद. शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल ताकदीचा वापर झालाय. चेंडू पाहूयात हवाई सफर करेल का.
झेल सोडला आणि आता धावा धावून पळून कंप्लीट केल्या जातील का, थांबले गेलेत फलंदाज. एकच सिंगल. प्रयत्न चांगले राहिले होते, अगदी चांगले प्रयत्न केले गेलेत. अगदी चेंडू आपण पाहता, चेंडू पर्यंत फलंदाज क्षेत्ररक्षक पोहोचला होता, डिस्टन्स कव्हर झालं, परंतु झेल टिपू शकले नाहीत. हे पहा प्रयत्न, त्यानंतर हा झेल भूमीला प्रदान आणि त्यानंतर हे जीवदान मिळालंय फलंदाज अजय पिचडला. ऑन हॅट्रिक बॉल होता आणि त्याच्यावरती हा झेल सोडला गेला. आता तन्मय स्ट्रायकर इनकडे. धावा झाला टोटल 14. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ब्लॉक ऑन होल मध्ये बॉल होता, अगदी सन्मान देण्यास भाग पडलं फलंदाज तन्मयला आणि जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक धावले होते. पहा काय बॅकअप आहे, भरपूर चांगलं फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये जानी स्पोर्ट्स वडपे संघाचं दाखवलं जात आहे. धावा झाल्यात आता टोटल या चेंडूवरती आलेली सिंगल. सिंगलच्या मदतीनं 15 धावा झाल्यात आता धावफलकावरती. या ओव्हरमध्ये चांगल्याच धावा रोखल्या गेल्यात, कारण आतापर्यंत फक्त 4 धावा आल्यात 5 चेंडूवरती. राहिला शेवटचा बॉल, 15 धावा आहेत. गती वाढवावी लागेल उमसाई उंबरमाळी संघाला या मॅच मध्ये. अगदी बॅकअपला खाली ठेवून हा फटका सजवला. एक सिंगल कंप्लीट झाली. आता दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जातोय. स्ट्रायकर एनकडे फेकी होईल, फेकी अॅक्युरेट आहे आणि बॉल लावला गेलाय. बेल्ट उडाल्यात, फलंदाज बाद. तिसरा विकेटचं बदल रनआउटच्या स्वरूपात आता अजय देखील होतोय बाद. ओ युटी बॅट्समन अजय बॅक टू द डगआउट. हे पहा बेल्ट सोडवला गेला. त्यांनी सागरकडनं काही हस्तीरक्षण राहिलंय या मॅच मध्ये. सगळे चेंडू त्यानं यशस्वीरित्या पकडलेत आणि हा बेल्ट सोडवला गेलात. अजय थोडासा दूरवर राहिला आणि त्याचमुळे अजय हा फलंदाज बाद झालाय. आता थोडस डगआउट मध्ये शांतता आहे, कारण विकेट देखील गेल्यात आणि हवा तशा धावा सध्या तरी आलेल्या नाहीत. परंतु इथे आता तन्मयला स्ट्राईक आहे, हे सगळ्यात महत्वाचं. संदीप गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये. धावा झाल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा तुम्हाला पाहायला भेटतात धावफलकावरती आणि त्याच्यामध्ये 3 विकेट आता सध्यापर्यंत गमावलेले आहेत उमसाई उंबरमाळी संघानं. आणि आता या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचे आहेत. तन्मयला जास्तीत जास्त चेंडू या ओव्हरचे खेळावे लागतील. पाहूया तो स्ट्रायकर एनकडे आहे. संदीप आता गोलंदाजी ट्रॅकवरती. 2 गोलंदाजांना यशस्वीरित्या कार्य केलंय जानी स्पोर्ट्स वडपे संघ. पार्ट थोडेस जड आहे, कारण 2 ओव्हर टाकले त्यांनी फक्त 16 धावा. पाहूयात आता संदीप. अगदी समोर ठेवला होता हा बॉल, स्लॉट मध्ये घेतला गेलाय, जाईल पार्किंग लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. यावेळेस आलाय गगन चुंबी, गगन भेदी षटकार. काय दमदार फटका आपण पाहत आहोत. अगदी हे ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. संदीपचं भव्य स्वागत झालंय. पहिला चेंडू स्लॉट मध्ये आलाय आणि बरोबर आपण पाहत आहोत काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू झालाय सीमा पार. प्रेक्षक झोतामध्ये हा चेंडू पाठवला गेलाय आणि त्याचमुळे आम्ही सातत्याने म्हणतो आहोत की जास्तीत जास्त स्ट्राईक जर तन्मयला राहिली तर मात्र या धावा वाढण्यामध्ये शंकाच नाही राहणार आणि तेच घडलंय. 22 धावा झाल्यात. यावेळेस देखील आता चांगलं कमबॅक. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारायचा होता हा फटका. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये चेंडू आला आणि त्याचाच फायदा झालाय गोलंदाज संदीपला. प्रत्युत्तर चांगलं दिलं गेलंय. षटकाराचं प्रत्युत्तर इथे डॉट बॉल न पाहायला भेटतंय. धावा झाल्यात 22. 30+ धावा या मॅच मध्ये काढाव्या लागणार आहेत ओमसाई उंबरमाळी संघाला, कारण त्यांची देखील गोलंदाजी धारधारता आहे आणि त्याचमुळे 30+ जाणं गरजेचं आहे. फुल टॉस कसा सोडेल फलंदाज हे सांगतोय. चेंडूला पाठवलंय तिथे मिड विकेटच्या डोक्यावरून मस्तकाला दस्तक देऊन चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक झालाय आगाज, अजून एक धमाका. चेंडू सीमा पार, षटकार. हा पहा फुल टॉस चेंडू होता आणि म्हणून आम्ही म्हणालो कसा सोडेल तन्मय हा चेंडू. पाठवून दिला त्यानं बरोबर. अगदी मात्र मोजून तोलून मारलेला हा षटकार पाहायला भेटतोय. तिथे क्षेत्ररक्षक जरूर होता परंतु पहा त्याच्या डोक्यावरनं हा चेंडू फ्लाय झालाय. आलेला या ओव्हरचा दुसरा धमाका. टोटल धावा झाल्यात आता 28. चांगल्या स्थितीमध्ये आहेत आता चांगल्या स्थितीमध्ये आहेत.
स्ट्राईक का हवी होती त्याचं देखील प्रत्युत्तर चांगलं दिलंय. हा खेळाडू सगळ्यात महत्वाचा आहे या टीमचा आणि त्याचमुळे आता फलंदाजी देखील त्याच्याकडनं तशीच झालेली आहे. स्लोअर वन चेंडू लेंथ पिक केली, पुन्हा एकदा अजून एक यावेळेस देखील धमाका झालाय. पुन्हा चेंडू यावेळेस निघून चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार, षटकार. फटकेबाजी भरपूर चांगली झाली आहे. सही नसीहत, बडा धमाका पुन्हा एकदा झालाय. हा षटकार आला या ओव्हरचा तिसरा. 4 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 3 चेंडू बाहेर आलेत आणि आता धावा झाल्या टोटल 34. आता संदीपला कमबॅक करावा लागेल कारण आता हव्या तशा धावा आतापर्यंत आता ओमसाई उंबरमाळी संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. 34 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडकडे पुन्हा एकदा तन्मय चांगली बॅटिंग करतोय. 8 बॉल मध्ये 27 धावा त्याने ठोकल्यात. त्याच्यामध्ये त्याच्या बॅटमधनं 4 सिक्सर आतापर्यंत आलेत. यावेळेस हो फ्लॅटेड 6. व्हॉट अ स्ट्रोक. अगदी जी बाउंड्री लाईन आहे त्याच्या नजदीकच हा चेंडू बाहेर पडलाय आणि या ओव्हरचा आलाय चौथा षटकार. टोटल धावा झाल्या 40 धावा आता धावफलकावरती सजल्यात. लाजवाब बॅटिंग, अगदी आक्रमण धारण केलंय. प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा आहे हेच मनामध्ये टार्गेट आहे आणि त्या पद्धतीने बॅटिंग झालेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. धावा झाल्यात ओहो लगातारचे 3 सिक्स आलेत. आता पहिला चेंडूवरती 6, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर लगातारचे 3 राहिला. आता या ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत शेवटचा बॉल. धावा झाल्या टोटल 40 धावा धावफलकावरती पोहोचल्यात. 2 ओव्हर मध्ये फक्त होत्या 16 आणि गोळा आता या ओव्हर मध्ये झाल्यात आतापर्यंत 24. पाहूयात शेवटचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल. संदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस समोर रेषेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आदित्यकडनं. बॉल फेकी होते. एक सिंगल कंप्लीट झाली. नॉट आउट राहिलेले आहे दोन्ही फलंदाज. आलेली एक सिंगल. धावा झाला टोटल 41 आणि आता 42चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे जानी स्पोर्ट्स वडपे संघाला. आता खरी कसोटी आहे जानी स्पोर्ट्स वडपे संघाच्या फलंदाजांची कारण हवं तसं टार्गेट सेट झालेलं आहे. आणि आता पाहूयात हा खेळ पहा. पहिला इनिंगचा खेळ हा राहिलाय उंबरमाळी संघाचा पूर्णपणे. बॅटिंग अनालिसिस थोडंसं विचार करायला गेलं तर सलामीवीर तन्मय भांगरे नॉट आउट राहिलाय. 10 चेंडू मध्ये 34 धावसंख्येचं योगदान. सागरनं थोडंसं नाराजी दाखवली. 5 बॉल खेळला, 4 धावसंख्येचं योगदान दिलं. संदीप 0 वरती बाद झाला. अजयनं 2 धावा काढल्यात आणि अशा टोटल धावा झालेल्या आहेत 41 आणि 42चा पाठलाग आता करायचा आहे. तत्पूर्वी आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे वळूयात. या दोन्ही संघाचे कॅप्टन चिंचोटी आणि धारोळ संघ टॉससाठी या. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 16 आणि शेवटच्या ओव्हर मध्ये आलेल्या 25 आणि अशा टोटल धावा झालेल्या आहेत 41. 42चा पाठलाग करायचा आहे. तत्पूर्वी टॉसकडे वळूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहोत हा टॉस. धारोळ विपक्षात चिंचोटी संघ. यस, निर्णय आमच्यापर्यंत येईल. धारोळ संघ पुन्हा एकदा टॉस जिंकलाय कॅप्टननं आणि पुन्हा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय त्यांना. चला तर 42चे टार्गेट आहे. सहसा मॅच सोडणार नाहीत जानी स्पोर्ट्स वडपे संघ देखील आणि त्यासाठी आता आपण पाहत आहोत 2 हार्ड हिटर, 2 महत्वाचे खेळाडू या टीमचे मात्र दाखल होत आहे. सलामीवीर एका बाजूने असेल कल्पेश आणि त्याला सोबत आदित्य हा फलंदाज पाहायला भेटेल. पाहूया दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा आता तन्मय भांगरे. फिल्डिंग सजवली जाते. 42चं टार्गेट आहे. हवं तसं टार्गेट सेट झालंय आणि आता पाहूया प्रत्युत्तर
जानी स्पोर्ट्स वडपे संघ कशा पद्धतीने आता बॅटिंग करत असताना देईल. कल्पेश आणि आदित्यची जोडी. या मॅच नंतर देखील अजून एक मोठा मॅच आहे, त्याचमुळे प्रेक्षक राजा हो कुठेही जाऊ नका. पैसा वसूल सामने आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतील. तन्मय इथे सज्ज होतोय. समोर कल्पेश स्ट्रायकर एंडकडे आणि नॉन स्ट्राइक एंडला आदित्य. उंबरमाळी विपक्षात जानी स्पोर्ट्स वडपे असा हा सामना रंगलाय. सेकंड इनिंगला देखील सुरुवात होते असं पंच सांगतायत. यस, मॅच ऑन, गेम ऑन. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा तन्मयकडनं. पहिलाच बॉल, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नामदेव धावतोय, नाही पोहोचू शकणार. चेंडू मात्र चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू वरती दे दनादन सुरुवात. चेंडू सीमा पार, चौकार. सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. चेसिंग दूर होतं आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत चेंडू मात्र सीमा पार गेलाय. पहिला चेंडू वरती चौकार. ड्रीम स्टार्ट पाहायला भेटतोय कल्पेश कडनं. यावेळेस देखील आता चेंडू हवामध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, झेल होणार नाही. आणि हा देखील चेंडू चाललाय. ओहो, हुलकवणी देतोय हा देखील चेंडू आणि लगातारचा मात्र यावेळेस आलाय दुसरा चौकार. आता टाळ्यांचा गजर होते डगआउट मधनं, कारण सुरुवात चांगली झाली आहे. चेंडू तर मात्र पाहायला गेलं तर भरपूर चांगले आहेत, परंतु त्या चांगल्या चेंडूंवरती देखील धावा येत आहेत. हे सध्या तरी मात्र वेगळं घडतंय उंबरमाळी संघासाठी. आणि तिथे आपण फिल्डिंग पाहत आहोत. क्षेत्ररक्षक बरोबर ठेवला गेला, परंतु त्याला देखील हुलकावणी देऊन चेंडू चाललाय. आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत चांगली सुरुवात वडपे संघाची. समोर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला भेदून चाललाय बॉल. हो, पुन्हा एकदा दणदण करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस मिड ऑन ला क्लिअर करून चाललाय आणि हा देखील चौकार आलाय. लगातारचे 3 चेंडूवरती 3 चौकार. अगदी लाजवाब फटकेबाजी आपण पाहत आहोत. हा पहा चेंडू अगदी जमिनीलगत गादगुदल्या करत घरंगळत निघून चाललाय. लगातारचे 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. पारी वारी सबकी वारी, पहिली तुम्हारी अभी हमारी सांगतायत वडपे संघ देखील. धावा झाला टोटल 12, राहिलेत आता इक्वेशन. 15 चेंडूमध्ये 30 धावा. अगदी चांगला सामना रंगेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाऊ शकतोय, कारण 2 मोठ्या संघादरम्यान हा मॅच रंगलेला आहे. पुन्हा एकदा तन्मय. स्लॉक स्वीप करायचं होतं, आता स्लॉक स्वीप करायचं होतं. अगदी लेंथ मागे खेचली होती गोलंदाजानं. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर राहतो हा चेंडू आणि लेग कटरचा चांगला वापर केलाय तन्मयनं आणि त्याचमुळे आता या चेंडूवरती तो यशस्वी झालाय. धावा झाल्यात 12. तोडफोड फलंदाजी करायची आहे. फटका पाहावा लागेल. जितकी जास्त उंची तितक्या जास्त अंतर. पुन्हा बॉल, शुभ अंतर आलाय. अजून एक षटकार. चौकार लगातारचे 3 आले होते. डॉट बॉल फेकला आणि त्यानंतर आता षटकाराची सुरुवात झाली आहे. हा पहा फटका. कल्पेशची ताकद, कल्पेशची नजाकत या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटली आहे. बरोबर आपण पाहत आहोत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्याचाच फायदा झालाय या वडपे संघाला. पुन्हा एकदा पायावरती टाकण्याचा प्रयत्न आणि आता काय घडेल. ओहो, इथे संधी सगळ्यात मोठी होती. पहा चर्चा काय होते. अगदी एकमेकांवरती थोडेसे नाराज आहेत खेळाडू. ते आपण पाहत आहोत. उंबरमाळी संघाकडनं देखील ते घडलंय. ते देखील थोडेसे नाराज आहेत आणि दुसऱ्या बाजूने दोन्ही फलंदाज देखील नाराज आहेत, कारण कल्पेश धावत सुटला होता आणि आदित्यनं नॉन स्ट्राइक एंडला तो थांबला होता. कदाचित सगळ्यात मोठा धोका टळलाय असं म्हणायला हरकत नाही. आलेली सिंगल स्ट्राइक हवी होती कल्पेशला, मिळाली आहे. धावा झाल्या टोटल पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल काढला गेला 19 धावा. 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्यात. सगळ्यात ताकदीचा गोलंदाज महागडा ठरलाय या मॅच मध्ये तन्मय. परंतु आता पाहूयात कमबॅक केला जाईल का सागरकडनं. समीकरण राहिले, इक्वेशन राहिले. 12 बॉल मध्ये 23 धावा अजून हव्या आहेत. 12 चेंडू मध्ये 23 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये जशा हव्या होत्या तशा धावा मात्र वसूल झाल्यात जानी स्पोर्ट्स वडपे संघासाठी.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सागर समोर रेषेमध्ये नाही चान्स असणार. अगदी आमच्या समालोचन कक्षामध्ये जयेश विदे सर सध्या तरी बाहेर झेल पकडतायत आणि चांगला झेल त्याने कंप्लीट केलाय, परंतु चेंडू सीमा पार आलाय. षटकार. आज जर झेल जयेश विदे सर जर वडवलीच्या ग्राउंड वरती पकडला असता तर कदाचित 70-70 ची कॅप मिळाली असती, परंतु चालेल. चला अजून यावेळेस विकेट करायचं होतं. इथे आता फटका फसलाय, झटका लागलाय. यस, फलंदाज बाद. या विकेटची नितांत गरज होती ओमसाई उंबरमाळी संघाला आणि नाराज आहे स्वतःवरती कल्पेश, परंतु चांगला नॉक, चांगली इनिंग साकार करून तो मात्र इथून तंबूच्या आशयाला आलाय. विकेटचं बदन, फलंदाज बाद झालाय. साधा सोपा झेल तन्मयसाठी होता आणि त्यानं हा कंप्लीट केलाय. जजमेंट पहा, जज अगदी साधा सोपा झेल त्यानं करून दाखवलाय आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. 25 वरती लागला पहिला हादरा. 10 चेंडू, अजून 17 धावसंख्येची गरज. दहा बॉल 17 धावसंख्येची गरज. मॅच ऑन आहे दोन्ही संघासाठी, कारण आता विकेटची जी गरज होती ती विकेट ओमसाई उमरमाळी संघाला मिळालेली आहे. आता इथून कमबॅक होईल हे करून दाखवावं लागेल, परंतु पाहूयात आता. सागर टू सागर, इनसाइड आउट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. यावेळेस देखील चेंडू सीमा पार, प्रेक्षक झोतामध्ये पाठवला गेलाय. आक्रमण धारण झालंय, जणू काही पॅव्हलियन मधून सेट होऊन गेलाय फलंदाज सागर. गेल्या मॅच मध्ये देखील तेच घडलं होतं. येता येता पहिला चेंडू फेस करत होताना तिथे देखील षटकार आला. आता इथे देखील षटकार त्याने ठोकलाय. टोटल धावा झाल्यात 31. समोर चेंडू आहे आणि आदित्य आता स्ट्राईक कडे जातोय. कदाचित पहिला चेंडू फेस करेल या मॅच मध्ये. आलेली सिंगलच्या मदतीनं टोटल धावा झाल्यात आता 32. समीकरण राहिलंय 8 बॉल मध्ये 10. 8 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज आहे. 8 बॉल 10. पाहूयात आदित्य स्ट्रायकर यांकडे. समोर खेळण्याचा प्रयत्न, त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे तन्मय तिथे आपल्याला पाहायला भेटतोय. सहज साधा सोपा इथे आपण चेंडू त्यांना अडवलाय. धाव घेण्याचा प्रयत्न फक्त एक सिंगलचाच झालाय. या सिंगलच्या मदतीने आता टोटल धावा झालेल्या आहेत 33. आता 7 बॉल राहिले, त्यांनी 7 बॉल मध्ये 9 धाव संख्येची गरज. हा चेंडू इथून डॉट फेकावा लागेल, हा चेंडू इथून निर्धाव फेकावा लागेल किंवा विकेट घ्यावी लागेल, तर समीकरण चांगलं राहिले शेवटच्या ओव्हर मध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न, सेफहँड मध्ये फटका खेळलाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण नामदेव डोळस यांच्याकडनं. आणि इथे आपण पाहत आहोत फक्त सिंगल आली आणि आता उर्वरित 6 बॉल 8 धाव संख्येची गरज. 6 चेंडू 8 धावा. पाण्याची मागणी झाली आहे. 1 मिनिटाचा डिंक्स ब्रेक आहे आणि हा डिंक्स ब्रेक सध्या तरी घेतला आहे जानी स्पोर्ट्स वरपे टीमनं, परंतु मॅच मात्र चांगला हाय व्होल्टेज रंगलाय. 6 बॉल मध्ये अजून 8 धाव संख्येची गरज. पहिल्याच ओव्हर मध्ये चांगली वसुली झाली, तिथे तन्मयनं 19 धावा खर्च केल्या आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत तिथूनच पार्ट थोडंसं जड ठेवलं जानी स्पोर्ट्स वरपे टीमनं, कारण सगळ्यात महत्वाच्या गोलंदाजामध्ये 19 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर सागरनं जरूर धावा खर्च केल्यात, परंतु महत्वाचे विकेट्स देखील त्याने मिळवले आहे. आणि आता 6 बॉल 8, 6 चेंडू मध्ये 8 धाव संख्येची गरज. चला धामणीवाले तिकडे NSG पल्सर आहे, NS पल्सर, त्याचा आरसा आपण खाली करा. यस, धन्यवाद, कारण त्यासाठी मॅच रोखलेली होती आणि आता मॅच ऑन होईल. 6 बॉल 8 धाव संख्येची गरज. या टीमचे कॅप्टन अजय स्वतः मात्र आता गोलंदाजी ट्रॅक वरती आले जबाबदारी घेऊन. पाहूया धावा डिफेन्स केला जातील का. पहिला चेंडू तर चांगला राहिलाय. हो हो, इथे आपण पाहतो बॅटची कडा आणि इथे फलंदाज बाद आहे.
बॅटची कडा, फलंदाज बाद. अगदी आपण पाहत आहोत इथपर्यंत आवाज आला होता आणि त्याचमुळे यावेळेस मात्र अगदी मेन पंचांनी इथून आवाज ऐकला होता आणि लगेचच सांगतायत बॅट्समन आउट आहे बॅटची कडा लागल्यानंतर. आता मोठा धक्का दिला गेलाय, इथून कमबॅक होऊ शकतो हे सांगतायत अजय. पहिल्या चेंडूवरती त्यांना विकेट मिळवलाय आणि सागर सारख्या फलंदाजाला आता डगआउटला पाठवलंय. पंकज आता नवीन फलंदाज. 5 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे इथून. 2 विकेट गेलेत आता आणि सगळ्यात महत्वाचे जे दोन्ही खेळाडू होते ते आता बाद झालेत. आता इथून कमबॅक होऊ शकतोय, पाहूयात केलं जाईल का इथून कमबॅक. 5 बॉल 8 हे समीकरण या मॅचचं आहे. पाच चेंडू 8 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, कारण आता इथे सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागेल. इथून सिंगल डबल येणे देखील महत्वाचे असणार आहे आणि त्याचमुळे थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. बिगिट करायचं होतं. इथे आपण पाहत आहोत लेंथ अँड लाईन चांगली आहे, चांगली लेंथ अँड लाईन वापरली गेली आहे. थोडासा धीम्या गतीचा चेंडू राहिलाय. गेला चेंडू थोडासा वेगामध्ये टाकला होता, हा चेंडू तितकासा वेगामध्ये नव्हता. ऑन साइडला खेचून मारायचं होतं, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला नाही आणि आला डॉट बॉल. पुन्हा एकदा कमबॅक झालंय ओमसाई उंबरमाळी संघाचं. 4 बॉल आता 8 धावसंख्येची गरज. आता फटका यावेळेस आपण पाहत आहोत. हवेमध्ये चेंडू आहे. राजेश आणि राजेशने झेल पकडलाय. ओहो, पुन्हा एकदा पलटवार झालाय. वार पे पलटवार होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. काय सामना आपण पाहत आहोत. अगदी मात्र पलटवार चांगला झालेला आहे. प्रत्युत्तर चांगलं दिलं गेलं या मॅच मध्ये. 8 धावा जरूर आहेत, परंतु त्या आमच्यासाठी काफी आहेत असं सांगतायत अजय. आलेले इथून आपण पाहत आहोत महत्वाची विकेट. पंकज देखील आता डगआउटला गेलाय. आता पाहूयात कोणता फलंदाज इथून दाखल होईल आणि हा पहा झेल. चांगलं जजमेंट. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती. बॉडी बॅलन्स थोडंसं गमावलं होतं, परंतु स्वतःला सावरलं आणि त्याच्यानंतर पहा हा झेल. चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज पंकज झालाय बाद. आता राहिले समीकरण 3 चेंडू मध्ये 8 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आणि 8 धावा. 7 जर धावा काढल्या तर मात्र सुपर ओव्हर. पाहूयात. 3 चेंडू 8 धावसंख्येची गरज, परंतु 7 जर धावा काढल्या तर सुपर ओव्हर. आणि जर सुपर ओव्हर झाली तर प्रेक्षक राजे तर तेच म्हणत असतील की होऊ द्या सुपर ओव्हर, मग अजून मजा येईल, असंच प्रत्येक प्रेक्षक राजाला वाटत असेल. परंतु पाहूयात, अजून देखील 3 बॉल आहेत आणि 8 धावसंख्येची गरज. परंतु सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत गोलंदाजीमध्ये म्हणायला गेलं तर 2 गोलंदाज महागडे ठरले. फक्त 8 धावा डिफेन्स साठी ठेवलेत आणि तिथे 3 चेंडू आता अजयने टाकलेत आणि एकही धाव खर्च केलेली नाहीत. हा प्लस पॉइंट आहे सध्या तरी ओमसाई उंबरमाळी संघाकडनं. नवीन बॅट्समन आलाय राहुल, हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय स्ट्रायकर एंडकडे. 3 चेंडू 8 धावा. पाहूयात. विकेट करायचं होतं. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय. अजून एक झेल पकडलाय. वाह, काय गोलंदाजी झाली आहे आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षण त्यापेक्षा उत्तम दर्जाचं झालंय आणि त्यामुळे हा कमबॅक झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये 19. वाटत देखील नव्हतं की इथपर्यंत असा कमबॅक करेल ओमसाई उंबरमाळी संघ, परंतु त्यानं मात्र करून दाखवलं अजयनं. आणि हा पहा झेल. लगातारच्या आता विकेट येत आहेत. गळती लागली आहे आता जानी स्पोर्ट्स वडपे संघाची. आता 2 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. चला राहुल, आपण येऊ शकता. 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. पहा, म्हणूनच आम्ही पहिला चेंडू टाकलेला देखील नव्हता या ओव्हरचा. तेव्हाच आम्ही म्हणालो होतो की सिंगल डबलला इथे महत्व द्यावं लागेल. आता काय घडलंय तर प्रत्येक चेंडूवरती बिगिट करायचं होतं आणि प्रत्येक चेंडूवरती बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट्स देखील फेकले गेलेत आणि आता संघ देखील संकटामध्ये सापडलाय. आदित्यला कदाचित स्ट्राईक हवी होती का, हा देखील प्रश्न असेल डगआउट मध्ये, कारण त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे आणि तो ओपनिंग साठी गेलाय. परंतु तो राहिलाय नॉन स्ट्राईक एंडला, फक्त पाहतच राहिलाय. विकेट जात आहेत समोर आणि तिथे तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. हे देखील महत्वाचं या मॅच मध्ये. आता राहिलंय 2 चेंडू आणि 8 धाव संख्येची गरज. महेश, हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. आज संधी मिळाली आहे, संधीचं सोनं होणं गरजेचं आहे. मिडल ऑर्डरचा एक महत्वाचा बॅट्समन या टीमचा. पाहूयात महेश. 2 बॉल 8 धावा. 7 धावा काढल्या तर सुपर ओव्हर.
चला बाहेर ना आवाज आलाय, मार सिक्सर आणि कदाचित यस, स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. सर्वात सेफ फटका आणि हा फटका देऊन जातोय उंबरमाळी संघाला चटका. धावा येतात 6, येतोय षटकार. मौके पे छक्का आया भाई. पहा फटका काय आहे, अतिशय लाजवाब सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. सर्वात सेफ फटका. इतका उंचीचा क्षेत्ररक्षक होता तरी देखील त्याला देखील हा टिपता आलेला नाही जेल. आणि त्याचमुळे आता 1 बॉल 2, 1 बॉल 2. जे खेळाडू आता बसलेले होते डगआउटला सगळे उभे झालेत, कारण हा सामना तसा रंगलाय. 1 बॉल 2 ची गरज. 1 धाव काढली तर सुपर ओव्हर, 2 धावा काढल्या तर मॅच विन, आणि डॉट बॉल झाला तर मॅच विन होईल ओमसाई उंबरमाळी संघ. हाय व्होल्टेज मॅच. जसा सामना रंगायला हवा होता तसाच रंगला. 1 बॉल 2. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. फुल टॉस होता आणि यावेळेस बॉलला वळवलं गेलंय. 1 धाव तर झाली आहे कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला गेलाय, खराब क्षेत्ररक्षण राहिलं आणि सामना जिंकलाय. अभिनंदन जानी स्पोर्ट्स वडपे टीम, तसेच हाडलक ओमसाई उंबरमाळी संघ. काय प्रयत्न होते, लाजवाब मॅच. शब्दच नाही राहिलेत आमचे भूषणजी आवार सरांकडे. असा हा सामना रंगलाय. अभिनंदन जानी स्पोर्ट्स वडपे संघ, तसेच हाडलक ओमसाई उंबरमाळी संघ. आपले प्रयत्न अतिशय चांगले झाले होते. धनेश पारधी खुश झालेत, कारण त्यांच्याच विभागाची, त्यांच्याच गावाची टीम, भावाची टीम, चला भावाची टीम आहे आणि त्याचमुळे ते खुश झालेत आणि त्याने सगळे छायाचित्रे टिपलेले आहेत. यस, अभिनंदन टीमचं. जानी स्पोर्ट्स वडपे संघ आणि तसेच हाडलक ओमसाई उंबरमाळी संघ. आपले प्रयत्न मात्र अप्रतिम राहिलेले आहेत. आणि ही मॅचची समरी, तर या मॅचच्या समरीवरून आपण